नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. महानगरपालिकेच्या आगामी भरती संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आहे. मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेची भरती येणार आहे की नाही याबद्दलचं कुतूहल जे आहे ना तर ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील ज्या 28 महानगरपालिका आहे यापैकी कुठल्या कुठल्या महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. ॲक्च्युली 36 आहेत, पण 28 महानगरपालिकांची जी यादी आहे तर ती आपल्याकडे आहे. त्यांची आपण सविस्तर जे आहे तर ते ॲनालिसिस करणार आहोत आणि किती पदासाठी जाहिरात येणार आहे ते आपण पाहूया. या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या पदासाठी असणार आहे याबद्दल बोलणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. पुढे मी एखादा व्हिडिओ घेईल, पण सगळ्या या जिल्ह्याच्या जाहिरातीमध्ये एक पद जे तुम्हाला नेहमी हमखास दिसणार आहे ते म्हणजे आहे लिपिक भरती. त्याच अनुषंगाने आपण महालिपिक भरती ही जी बॅच आहे तर ती लॉन्च केलेली आहे. 3 वर्षासाठी ही बॅच आहे तर ती त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. यामध्ये 1499 मध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे तर ती मिळणार आहे. 70% रेकॉर्डेड असणार आहे, 30% तुम्हाला लाईव्ह मिळेल. ठीक आहे. यामध्ये परत आणखी एक मेंटॉरशिप बॅच देखील एक स्पेशल एडिशन यामध्ये आहे, ज्यामध्ये VIP स्टुडंट्स मेंटॉरशिप बॅच आहे. याची फीस 1999 आहे आणि ही देखील 3 वर्षासाठी आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला स्वतः पर्सनली जे आहे तर ते मेंटर करणार आहे. अगदी तुमच्या सकाळी उठण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतच्या दरम्यानच्या पिरियडमध्ये तुमच्या सवयी, अभ्यासाची रणनीती, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली भरती आलेली आहे, कोणता फॉर्म भरायचा, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, हे सगळं या मेंटॉरशिप बॅचमध्ये माझ्या एक्सपर्ट गायडन्सच्या अंडर जे आहे तर ते तुम्ही करणार आहात. आणि आय प्रॉमिस यू अँड आय गॅरंटी यू दॅट की 3 महिन्यासाठी जर तुम्ही सखोलपणे या बॅचमध्ये जर अभ्यास केला तर पुढच्या वर्षभरात येणाऱ्या जेवढ्या 7, 8, 10 जाहिराती आहेत सगळ्यांमध्ये जर पार्टिसिपेट केलं तर कमीत कमी 3-4 ठिकाणी तरी तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते झालेलं असणार आहे. नाव चला आता बघूया. ही आपल्याकडे जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर हे आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयंचं. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे. डेमो बघा, जॉईन करा. काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी आली 7066-155-355 रिच आउट करू शकता. ना आता ही एक पाठीमागे यादी आहे. या यादीमध्ये जे आहेत ना तर ते जिल्हा परिषदेची नावं दिलेली आहेत आणि जिल्हा परिषदेची मंजूर पदं. ठीक आहे. जिल्हा परिषदेची नावं, मंजूर पदं, भरलेली पदं, रिक्त पदं आणि मागणी केलेल्या पदांची संख्या जी आहेत ना तर ते इथं दिलेलं आहे. म्हणजे किती पदासाठी जे आहे ना तर ती जाहिरात येऊ शकते. बघा, सगळ्यात अगोदर आहे वसई विरार. यामध्ये काहीची जाहिरात जी आहे तर ती आलेली पण असेल. अच्छा, फार दुसरं दिसतंय का? जस्ट अ मिनिट. मी थोडंसं काय करतो की ब्राईटनेस जो आहे ना तर तो कमी करतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. अगदी मी थोडासा काळा जरी असलो किंवा दिसलो काही हरकत नाही, पण हां ठीक आहे. चला, मला असं वाटतं की तुम्हाला ते दिसत असेल. वसई विरार कारण ही कॉपी जी आहे ना तर ती फार दुसर आहे. वसई विरार महानगरपालिका जी आहे तर 1413 पदं जी आहे तर ती मंजूर आहे. 211 आहे का 91 आहे? 291 भरलेली आहे. जवळून तेवढं व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि रिक्त पदं 1122 आहे. 1122 पदासाठी यांची जाहिरात येऊ शकते. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 3734 आहे. 490 रिक्त पदं आहे. त्यापैकी 257 साठी त्यांनी काय केलेली आहे? मागणी केलेली आहे. तिसरे जे आहे तर ती नाशिक महानगरपालिका. नाशिक 7717 जे आहेत मंजूर पदं आहे. 3002 रिक्त पदं आहेत आणि 126 जे आहेत ना 671 पदासाठी जे आहे ना तर ती जाहिरात येऊ शकते. धुळे महानगरपालिका 587 मंजूर होते. 281 सध्या जे आहेत ना तर ते रिक्त पदं आहेत आणि 126 पदासाठी जाहिरात दिसू शकते. जळगाव महानगरपालिका जे आहे 1485 रिक्त पदं आहेत. 450 साठी जे आहे ना तर ती जाहिरात दिसू शकते. टोटल जागा 3026 आहे. देन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 1093 रिक्त पदं आहेत. 586 जे आहेत तर ती रिक्त पदं आहेत आणि 586 पदासाठी इथं तुम्हाला जाहिरात दिसू शकते. लातूर महानगरपालिका 1056 टोटल पदं आहेत. 327 जे आहे तर ती रिक्त आहे आणि फक्त 81 पदासाठी जे आहे ना तर ती तुम्हाला कदाचित जाहिरात दिसू शकते. देन पुढची जी महानगरपालिका आहे मीरा भाईंदर महानगरपालिका, तर यापैकी कोणाची जाहिरात कदाचित आलेली असेल तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका 2194 आहे आणि इथं आकडा नाही समजला, पण 316 जे आहे ना तर त्या पदासाठी जाहिरात येऊ शकते. बृहन्मुंबईसाठी जे आहे 2,96,048 एवढी जी आहेत ना तर ती पदं मंजूर आहेत. 1,08,092 एवढी पदं जी आहेत ना तर ती रिक्त आहे. त्यापैकी 8,490 पदासाठी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते, दिसू शकते.
पुणे महानगरपालिका 11,441 आहे, 5,642 पदं जी आहेत तर ती रिक्त आहे, त्यापैकी 320 जी आहे तर ती जाहिरात येऊ शकते कारण तेवढी मागणी केलेली आहे. पनवेल महानगरपालिका 772 टोटल आहे, 448 रिक्त आहेत आणि 412 पदासाठी तिथं काय येऊ शकते, जाहिरात येऊ शकते. नागपूर महानगरपालिका 1568 टोटल आहेत आणि 853 जे आहेत तर याच्यासाठी मागणी केलेली आहे, रिक्त पदं 1118 आहेत. नांदेड वाघाळा जे आहे तर त्याच्यासाठी 1906 आहे, 1096 जागा आहेत आणि 200 पदासाठी जाहिरात तुम्हाला दिसू शकते. नवी मुंबई जे आहे तर त्यामध्ये 988 पदासाठी जाहिरात येऊ शकते. ठाणे महानगरपालिकेची 1738 जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे, पण आता ती जी परीक्षा आहे तर ती बजेटरी इश्यूमुळे जी आहे तर ती अटकलेली आहे आणि ठाण्यामध्ये सध्या हस्तांतरणाचं जो आहे तर तो इश्यू चाललेला आहे. म्हणजे मागच्या वेळेचं महानगरपालिकेचं सरकार वेगळं होतं आणि यावेळेचं काय एकच होतं, आय रिली डोंट नो, पण तो सत्ता हस्तांतराचा जो आहे तर तो कारभार चालू आहे. आणि अशामध्येच ठाणे महानगरपालिकेची फॉर्म भरून झालेल्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षेची वाट पाहत आहेत. तर मे मधली तारीख जी आहे ना तर ती समोर आलेली आहे. आता ती मी काही कागदपत्र वाचत होतं त्यावेळेस आली, मला त्यावेळेस ते अधोरेखित करायचं राहून गेलं, मी ते तुम्हाला प्रूफ जे आहे तर ते नक्कीच दाखवलं असतं. पण मेची तारीख जी आहे ना तर ती जवळपास निश्चित आहे, कारण की थोडंसं बजेट या राज्य सरकारचं केंद्र सरकारचं झाल्यानंतर 1700 पदं जे आहेत तर त्यांना नियुक्ती द्यायची आहे किंवा त्यांची पगाराचा प्रश्न आहे, म्हणून हा जो आहे ना तर थोडासा लेट होऊ शकतो. ठीक आहे. बाकीच्या ज्या जाहिराती येतात त्या अशा एवढ्या लंब्या जाणार नाही, 40-45 दिवसामध्ये ज्या आहेत तर त्या जाहिराती म्हणजे येऊन लगेच परीक्षा देखील होऊ शकते. कल्याण डोंबिवलीची देखील 1048ची जाहिरात मला वाटतं येऊन गेलेली आहे. औरंगाबाद महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका 1726 होती, 123 नाही पण 222 का 23ची जी आहे तर ती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेलेली आहे. उल्हासनगर महानगरपालिका येणार आहे, ती 156 पदासाठी येणार आहे. आता कमी जास्त पदं होऊ शकतात, पण एक टेंटेटिव्हली अंदाज आपल्याला येऊ शकतो 1084 जी आहेत नंतर तेवढी पदं रिक्त आहेत. इचलकरंजी महानगरपालिका जी आहे नवीन स्थापन झालेली, जालना आणि इचलकरंजी, यामध्ये 1744 रिक्त पदं आहेत. 79 जी आहेत तर ती भरलेली आहे, 1665 रिक्त आहे, 642 पदासाठी जी आहे ना तर ती जाहिरात दिसू शकते. अमरावती महानगरपालिका 485 पदासाठी ही जाहिरात दिसू शकते. देन अकोला महानगरपालिका जी आहे तर ती 249 आहे. अकोला महानगरपालिकेची कंत्राटी पदाची जी आहे ना महानगरपालिकेची ती देखील जाहिरात आलेली आहे. 12 यामध्ये आरोग्य सेवकाची MPWची पदं जी आहेत तर ती देखील आहे. देन अहिल्यानगर, आता ही जी आहे अहिल्यानगर अहमदनगरची जी आहे तर ती 184 पदासाठी जाहिरात येऊ शकते. देन चंद्रपूर जे आहे तर चंद्रपूरसाठी 112 पदांची जाहिरात येऊ शकते. देन कोल्हापूर महानगरपालिका जी आहे तर ती 182 येऊ शकते. मालेगाव महानगरपालिका जी आहे तर ती किती 614, 614 पदासाठी जी आहे ना तर ती मालेगावची येऊ शकते. देन परभणी जी आहे तर ती परभणीची 58 साठी येऊ शकते. परभणीची आत्ताच DCCची जाहिरात देखील येऊन गेलेली आहे. पिंपरी चिंचवडची जी आहे ना तर ती एक जम्बो जाहिरात येऊ शकते. 11,513 जे आहे तर टोटल आहे. 4,423 रिक्त पदं आहेत आणि 1,578 जे आहे ना तर ती यामध्ये काय असणार आहे, पदांची जाहिरात होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. देन सोलापूर महानगरपालिका, आता सोलापूर महानगरपालिका जी आहे ना तर ती ऑलरेडी काय म्हणता येईल की त्याची जाहिरात जी आहे 2023ला येऊन गेलेली आहे आणि दुय्यम सेवा निवड मंडळाचा जो 2 डिसेंबरचा जो GR आहे त्यानुसार त्याची वेटिंग लिस्ट असल्यामुळे मला थोडीशी शाश्वता कमी आहेत, पण यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे 340 जी आहे तर ती येऊ शकते कदाचित. आता यामध्ये बाकीचे राहिलेले जे जिल्हे आहेत तर त्यांची जाहिरात कदाचित यावर्षी तरी येणार नाही. टोटल जर आपण पाहिलं तर 1,20,556 एवढी पदं जी आहेत तर ती मंजूर आहे. त्यापैकी भरलेली जी आहे तर ती 66,000 आहे आणि 22,381 पदासाठी जी आहे तर ती महानगरपालिकेची जाहिरात जी आहे 2026मध्ये येऊ शकते. आणि मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की आम्ही 75,000 भरणार, तर त्यापैकी मला वाटतं बाकीच्या ज्या 5-6 हजाराची जाहिराती ज्या आहेत तर त्या येऊन गेलेल्या आहेत. बाकीच्या जवळपास 16-17 हजारासाठी ज्या जाहिरात आहेत ना तर त्या यायच्या बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांनी जे 15,000 म्हणजे 75,000 सांगितलं असेल ना तर त्यापैकी ह्याच जवळपास 15,000 असणार आहे. 15,000 पोलीस भरती आणि 15,000 शिक्षक भरती, 85-70 गणित इथंच मोजून आलं. बाकीच्या इकडच्या तिकडच्या असं धरून 75,000पर्यंत जाहिरात येतील. आता यावरती आणखी ठीक आहे बोलणं तेवढं लॉजिकल असणार नाही,
व्हिडिओ फक्त कशासाठी होता की महानगरपालिकेचे जे आहेत तर त्याच्यासाठी. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे दिक्कत, डाऊट, कोरी परेशानी असतील ते रजिस्टर करू शकता. मीन वाईल जर तुम्ही खरोखर सिरियस असाल तर महालिपिक भरती एक शॉर्टकट आहे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी. ज्यांचा अभ्यास थोडाफार चांगला आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. दोन्हीपैकी कुठलीही बॅच जॉईन करा. बट स्ट्रॉंगली आय विल सजेस्ट यू की ही जर केली तर इथं तुम्हाला रिझल्ट जो आहे तर तो लवकर येणार आहे. कारण की येस, जर कोणी एक्सपर्ट जर आपल्याकडून करून घेणार असाल, आपल्या पाठीमागे जर भूत लागलं तर आपण लवकर करून घेतो. भूतासारखंच मी या बॅचमध्ये जे विद्यार्थी असणार आहे त्यांच्या मागे लागणार आहे. चला आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.